केदू. काव्या काय करतेयस? अरे सॉरी 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 सॉरी. मला माहिती आहेस तू चिडलायस, रागवलायस, पण सॉरी हा केदू. माझ्यामुळे तुझ्यावर आई खूप ओरडली. हा पण आईच्या वतीने मी तुला सॉरी म्हणते. हे सगळं ना त्या खांडेकरांमुळे झालंय. असा कोणाचाही बाप समोर आला तर, म्हणजे वडील समोर आले तर शॉक तर बसणारच ना. तुला काय कोणालाही बसेल. केदू, पण मला माहिती आहे तुझ्यात आणि दयानंद काकांमध्ये काहीतरी कनेक्शन आहे, काहीतरी साम्य आहे. केदू, तुझे डोळे, तुझ्या आणि दयानंद काकांचे डोळे एकदम सेम आहेत. तुझ्या डोळ्यात बघितलं ना की मला असं वाटतं. बस झालं ना काव्या, आता बोललीस. ह्यानंतर जसं काय बोललीस ना, माझ्यात आणि दयानंद खांडेकरांमध्ये काहीच साम्य नाहीये. समजलं? केदू, आई त्याने दरवाजा बंद केला. अगं ठीक आहे, हा दरवाजा बंद झाला ना तरी अनेक दरवाजे उघडतील. अगं पण त्याच्या रूमला तर एकच दरवाजा आहे ना. बिंडोक मुली खांडेकरांच्या घरचे दरवाजे. हा, त्यांच्या घराला अनेक दरवाजे आहेत. कसा करेल ग तू तुझ्याशी लग्न? चला चल. काय ग तारिणी, आपल्या सगळ्यांचे नाश्ते तर झालेले आहेत ना, मग हे कोणासाठी करतेस? केदारसाठी करते ग. स्वतःहून करून खायच्या मनस्थितीत नाहीये तो, म्हणून म्हटलं त्याला खाऊ घालावं काहीतरी. उपाशी असेल. रात्री जेवला नाही तो? नाही, दयानंद काकांबद्दल सांगितल्यानंतर भरल्या ताटावरनं उठलाय. मला ना आता काळजी वाटायला लागली आहे त्याची. सुनी, मला खरंच कौतुक वाटतं बाई त्याचं. कौतुक का? अगं म्हणजे त्याच्या स्वच्छ मनाचं, त्याच्या चांगुलपणाचं कौतुक वाटतं मला. म्हणजे बघ ना, समोरच्याने त्याला किती त्रास दिला ना, आणि जर समोरच्याला त्रास होत असेल तर ह्याच्या कशाखाली घास उतरत नाही. सुमी, अगं त्याच्या मनात राग आहे, चेहऱ्यावर दिसत नाहीये फक्त. मी त्याला इतक्या वेळेला समजवलंय ना की जा एकदा दयानंद काकांशी जाऊन शांतपणे बोल म्हणून. त्याला गरज आहे ग त्याची. आणि कितीही काहीही झालं ना तरी ते वडील आहेत त्याचे. पण कसं आहे ना तारिणी, मी त्याला चुकीचा नाही म्हणणार ग. आयुष्यात त्या बिचाऱ्यानं इतकं काही सोसलंय ना ते त्याचं त्यालाच माहिती. आणि हे त्याचं रागवणं साहजिक आहे ग. पण होईल, हळूहळू शांत होईल तो. थोडा वेळ जाऊ द्यावा लागेल. बरं चल, त्याला नाश्ता देऊन येते मी. तसंही तो स्वतःहून काही खाणार नाहीये, त्याला जरा बळजबरी करूनच खाऊ घालावं लागेल. त्यासाठी तू कशाला हवी आहेस? मी आहे ना, सुमी सगळ्यात एक्सपर्ट आहे. आणि इकडे मला सांगशील? घे सुमी, त्याला सगळं संपवायला सांगा. काहीच ताटात शिल्लक नको राहायला. ग बाई हो, काळजी करू नकोस, सगळं खाऊ घालते त्याला. डॉक्टर, डॉक्टर, यांच्या जीवाला काही धोका नाहीये ना? भाऊजींची तब्येत ठीक होईल ना डॉक्टर? ते रिकवर होत आहेत ना? तुम्ही बोला ना, काय झालंय सांगा ना पटकन. प्लीज शांत व्हा, प्लीज. सांगतो मी. हो, ओके ओके ओके, सांगा ना. दयाची तब्येत अजूनही स्टेबल नाहीये.
पण त्याला हेल्थ इश्यू होते आपल्याला माहिती आहे. फक्त केदारमुळे त्याला खूप मोठा मानसिक धक्का बसला. इकडे बसा तुम्ही. पद्मिनी काकू आरामात काय होत यांना? पद्मिनी काकू प्लीज स्वतःला सावरा. तुम्ही अशा खचून गेल्या तर कसं चालणार सांगा मला. प्लीज शांत व्हा प्लीज. मला प्लीज खरं खरं सांगा, दया काका ट्रीटमेंटला तरी रिस्पॉन्ड करतायत ना? ही दया ट्रीटमेंटला रिस्पॉन्ड करतोय. थँक्यू. पुढचे 24 तास फार क्रिटिकल आहेत. म्हणजे पुढचे 24 तास फार महत्वाचे आहेत आपल्या सगळ्यांसाठी. या 24 तासात दयाने डोळे उघडलेच पाहिजेत. तर काय? नाहीतर दयाचा जीव फार धोक्यात आहे. काका प्लीज काहीतरी कर. प्लीज दया काकाचा जीव वाचवा प्लीज. आय एम ट्राइंग माय बेस्ट. तू यांची काळजी घे प्लीज. आलोच मी. तुझ्यासारख्या रस्त्यावरच्या माणसांना ना आम्ही आमच्या दारात सुद्धा उभं करत नाही. तुला घरात घेतलंय, नशीब समाज. ती कोणती, काय नाव तिचं, देवकी ती असेल ना तुझी आई. अरे पण दयानंद खांडेकर तुझा बाप आहे याच्यासाठी काय काय पुरावा काय तुझ्याकडे? आम्हाला काय माहित तुझी आई पुढे पुढे गेली होती ते शेण खायला. बाई 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 केवढा व्यायाम चाललाय तो.